सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्थी संघाची 6वी वार्षिक सभा व गेट टुगेदर कार्यक्रम खामगाव येथे 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रथम सत्र शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात घेण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर समीर प्रभूने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जनार्दन भानुसे, उपाध्यक्ष नारायण आकर्ते, उपाध्यक्ष मोहम्मद फारूक, सचिव SP कुलकर्णी, कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, कार्यकारी एकनाथ तलेले मंचावर विराजमान होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम वैश्वशर्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांचे पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला। आपल्या प्रास्ताविकात सचिव SP कुलकर्णी यांनी संघाच्या वतीने वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती दिली। तसेच विद्यार्थ्यांना 76,000 रुपये शिष्यवृत्ती व गरजू विद्यार्थ्यांना 95,000 रुपये आर्थिक मदत देण्यात आलेल्याचेही सांगितले। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संघाला नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी मोहम्मद फारूक यांचा शाल, पुष्प, बुके व मेमेंटो देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी विनय कुमार गुंबळे आणि शुभम राक्षे पैलवान कुस्तीपटू यांचाही सत्कार करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर समीर प्रभूने यांनी माजी विद्यार्थी संघाच्या कामाची प्रशंसा करून आभार सुद्धा मानले। संचालन रामकृष्ण जवकार व SP कुलकर्णी यांनी केले। त्यानंतर संघाच्या सदस्यांची सभा घेण्यात आली। जेवणानंतर द्वितीय सत्रात संस्थेच्या सभागृहात गेट टुगेदरच्या माध्यमातून एंटरटेनमेंट कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवंगत सदस्यांना 2 मिनिटे मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक।